हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग. आजचा वार आहे रविवार आणि इथे मी देवपूजेला सुरुवात केली. तर इथं माझी तुळशीची पूजा झाली, त्याच्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन झालं, देवांची आंघोळ घालून झाली, देवपूजा छान अशी करून घेतली आणि आता गार्डनमध्ये फुलं तोडायला गेले. तर फुलं देवांना वाहायचे आणि काल झाडांना पाणी पण घातलं. 2-3 दिवसानंतर झाडांना पाणी घातलं, कारण लाईटीचा एवढा प्रॉब्लेम असल्यामुळे ना काही बोरच चालू होत नाही. तर मग मी सर्व झाडांना काल पाणी घातलं आणि आता कसं उष्णतेचे दिवस आहे ना, तर झाडांना दररोज पाणी घालायलाच लागतं. एखाद्या दिवशी नाही घातलं तर ठीक आहे, पण जास्त दिवस झाले ना का फुलं वगैरे किंवा झाडं खराब होतात. आता एकदम मस्त असे गार्डनमध्ये फुलं वगैरे आलेले भरपूर झाडांना, तर खूप छान गार्डन दिसतंय. तर आज आहे आमच्या इकडे लहान बोहडा. तर संध्याकाळी बोहड्यामध्ये फिरायला जायला लागेल. तर तुम्हाला असं वाटेल बोहडा म्हणजे काय? बोहडा म्हणजे जगदंबा मातेचा उत्सव आहे, यात्रा असते आणि नवसाला पावणारी देवी आहे, खूप जागृत देवस्थान आहे. तर मस्त असं भरपूर गर्दी राहते, दुकानं वगैरे आलेले आहेत, पाळणे आले. तर संध्याकाळी ना स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर, जेवणं झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस यात्रा असते. तर छान असं मग यात्रेत फिरायला जायला लागेल. तर सकाळी सकाळी पटकन सगळे काही कामं आवरून घेते, दुपारच्या वेळेत सर्व राहिलेले कामं आवरून घेणार. आज केस धुतले. शुक्रवारी संध्याकाळी झोपताना ना मी केसांना तेल लावलं होतं आणि शनिवारी तर मग धुतलेच नाही केस, पण रविवारी मग केस धुतले, कारण ना इतके केस गळू राहिलेत. मग तेल लावलं का जरा बरं वाटतं, पण तरी पण खूप केस गळतात. तर बघा मी अशी केली आजची देवपूजा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आमच्या घरी बघा कोण आलं आहे, पाहुणे आलेत बोहड्याला. बघा आमच्याकडे कोण पाहुणे आले. तर माझा भाचा आला आहे, मोठा माणूस आहे ना, आल्याबरोबर मस्तपैकी सोप्यावरती बसला. तर म्हटलं मंडळी यायच्या आधी ना घरातले सर्व काही कामं आवरून घेऊ. तर स्वयंपाक राहिला होता, पण बाकीचे सगळेच कामं मी आवरून घेतले होते. तर आई आणि विहान आला आहे. ओवी, दीपाली आणि आद्विक 2-3 दिवस झाले तेव्हाच आलेले. मग विहान राहिला होता, तर मग माझ्या दादांनी आईला पाठवलं, जा म्हणे तू विहानला घेऊन. यात्रेमध्ये कसं लहान मुलांना आवड असते पाळण्यांमध्ये वगैरे बसायला, लहान लहान पाळणे आलेले आहेत मस्त. तर मग त्यांना पाळण्यांमध्ये बसवायचे, बलून काही गाड्या वगैरे घेऊन द्यायच्या. तर बघा आल्यानंतर लगेच मला भेटला, त्याला खूप आनंद झाला. कोणाकडे आला? आत्याच्या घरी आणि मामांच्या घरी आलो. हे व्यानला विचारतात का तू कोणाच्या घरी आला, तर तो सांगतो मी आत्याच्या आणि मामांच्या घरी आलो. पण त्याला आहे ना दीदी आणि आद्विक दिसेना, तर तो आहे ना सगळे घरभर त्यांना शोधित होता. आणि ते मामांच्या तिकडे आहेत ना. दुपारचे 1:45 वाजले आहे आणि इथे माझा किचन बघा कसा भरलेला आहे. अजून आमचे जेवणं बाकी आहे. स्वयंपाक झाला आहे पण जेवणं बाकी आहे. इथे हौसाचं फरची पुसायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर भांडे होतील. तर चला आता पटपट किचन आवरून घेते. माझा स्वयंपाक इतके उशिरापर्यंत नाही राहत, पण ज्या दिवशी घरी असले किंवा कोणी पाहुणे वगैरे यायचे असले तरच उशीर होतो. आणि शक्यतो घरी असलं ना शनिवार रविवारी पण आहे ना 11:30-12पर्यंत सर्व स्वयंपाक वगैरे होऊन किचन आवरून जातो. पण मग आज बाकीचे दुसरे हे कामं कर ते कामं कर, घरात काय आपल्याला कमी कामं राहतात का? भरपूर कामं राहतात. तर बाकीचे दुसरे सर्व काही कामं करून घेतले, त्याच्यानंतर स्वयंपाक बनवला आणि मग म्हटलं चला आता हे भांडे वगैरे बाहेर काढून ठेवते, मग जेवणं करू, त्याच्यानंतर किचन आवरू. नाही तर आहे ना फरची पुसायच्या आधीच किचन आवरेल. चला 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 मम्मी, हे कपडे तिथं ठेव ग, दे ना आता तू आले तर मला करू. तो कपडा दे इकडं. चल दादा जेवण कर, चल म्हणजे झोपायला. चला हां विटच ठेव. हो आपण झोप झाली का इकडे पाळण्यांमध्ये बसायला जाऊ बरं का. मी माझ्या दादाला नेणार आहे, दीदीला पण आपण घेऊन. आई विहानला चारू राहिले तोपर्यंत मी म्हटलं चला त्याला आहे ना झोळी तरी बनवून ठेवूया, म्हणजे त्याला झोपून द्यायला. कारण आज त्याला यायचं होतं ना, तर खूप लवकर उठेले माझ्यामध्ये. तो 5 का 5:30लाच उठलेला आहे, कविता सांगत होती. आणि आई म्हणे का आज त्याला इकडे यायचं होतं, त्याच्यामुळे त्याला काही रात्रभर व्यवस्थित झोप नाही आली. पण सकाळी तो लवकर उठला होता. त्याला असं वाटलं का आई मला टाकून वगैरे जायची आणि मला न्यायची नाही, तर तो खूप लवकर उठेल होता. तर इथे ना मी आता त्याला साडीची झोळी बनवून घेते. तर बघा असं आहे ना, हे RCC घरांना आहे ना लहान मुलं आले तर झोळीचा खूप प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे ना मी वरती माझे राहत्या घरालाच फक्त असे कड्या वगैरे काढलेले नाही, पण बाकी वरती सर्व काही जे फ्लॅट बनवले ना त्या सर्व फ्लॅटमध्ये बेडला मी अशा
कड्या काढलेल्या आहे का लहान मुलं आपल्या घरी कोणी आलं तर झोळीची सोय झाली पाहिजे लहान मुलांच्या झोपण्याची. पण माझ्या राहत्या घरालाच नाही काढलेलं. त्यावेळेस एवढं काही समजत वगैरे नव्हतं. पण हे बाकीचे 9 फ्लॅटला सर्व काही मी असंच केलेलं आहे का लहान मुलांना झोपायला झोळी झाली पाहिजे. बेडमध्ये सर्व कड्या काढून ठेवलेल्या आहे. आणि बघा इथं आम्ही बसलो आहे आता हॉलमध्ये. हॉलमधून बघा समोर तुम्हाला दुकानं दिसत आहे, बलून वगैरे आलेले आहेत, दुकानं लागलेले आहे. तर मी तेच आद्विकला दाखवत होते का बघ आपण थोड्या वेळाने जाऊ तुला बलून घ्यायला सावली आल्यानंतर. तर झूम कॅमेऱ्यानं दाखवलं आणि इथे ना आत्ता त्याला आईने चारलं आणि ती म्हणे त्याला झोपून देते आणि त्याच्यानंतर मग आपण जेवण करू. तर इथे ना त्याला झोपवायला घेतलं आहे आणि दोन्ही खिडक्या उघड्या ठेवल्या, फॅन चालू केला आहे. त्याच्यामुळे तो आहे ना मस्त निवांत झोपल. आणि त्याच्यानंतर ओवी आणि व्हॅन आद्विककडे भेटायला निघेल. मग म्हणजे कसं त्यांच्या पण झोपा तोपर्यंत होतील आणि इकडे याची पण झोप होईल. खेळा वा काय आले दादा पागे त्यांची पागे आय आई ग काय आले हा कोणाला दाखवायला नेतो मम्माला घेऊन जा हा. पण मग ते काही करू नको हा बाळा, खराब नको करू हा, तुला खेळायला राहू दे हा. हो आता झुंज होईल हा, झुंज होईल बर का. बैलांचे झुंज बा फुटतील ना. आई आता त्यांना चरायला सोडित शेतामध्ये चरू दे हा. आपण त्यांना गवत आणू बर का. राहू दे इथं म्हणा. आता तुम्ही जेवण करा, त्यांना सांग म्हणा आम्ही तुम्हाला जेवायला आणतो. तुम्ही जेवण करा. चारा आणायला चालला आहे ग, त्याला माहिती आहे चारा आहे. व्यानला झोपवल्यानंतर आई मामांच्या घरी गेली कारण तिचे 2 नातवंड तिकडे पण आहे. तर ती म्हणे मी जाते तिकडे ओवीकडे त्यांच्याकडे. तर ती तिकडं मामांच्या घरी गेली. मग विहान उठल्यानंतर त्याला जरा वेळ आम्ही खेळवलं. उठल्याबरोबर त्याला आईची आठवण आली होती, पण मग जरा वेळ खेळवलं आणि आता तो पण तिकडेच गेला. आधीने त्याला नेऊन घातलं. दीपालीचा फोन आला होता, मग तो घेऊन गेला. आणि इथे ना मी आमच्यासाठी ठेवला आहे चहा. आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि यांना दूध दिलं आहे. हे काही चहा वगैरे घेती नाही, पण चहा मला एकटीला लागतो. तर चहा घेतला आहे. छान अशी गार हवा सुटली ना इथल्या, मस्त असा ह्या ओपन स्पेसमध्ये हवा सुटते. त्याच्यामुळेच तो बाकडा आहे ना आम्ही इथे बसायला ठेवलेला आहे. आणि इस्त्रीचा टेबल पण बाहेरच ठेवला आहे कारण गार हवा सुटते ना. मग ड्रेस इस्त्रीचे असले का हे लगेच इस्त्री करून टाकतात. तर एखादा 2 ड्रेस साचला का लगेच इस्त्री करतात. तर बघा इथं आता पाळणे लागले आणि लाईट, हे बघा पाळण्यांच्या लाईटी चालू झाल्या. आणि घराच्या बाजूला बघा सर्व गाड्या इथं पार्किंगला लागल्या आहेत. इथून तिथून पार्किंग झालेली आहे. स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. भात घातला आहे आणि कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे. हे सर्व भांडे लावून घेते. आणि घरामधून पण पाळणे दिसतात बघा, लाईटी चालू झाल्या आहे. आमच्या इकडे लाईटी गेलेल्या आहेत. पाळण्यांच्या लाईटी ते त्यांच्या जनरेटरवर वगैरे असतील त्याच्यामुळे त्या चालू झाल्या आहे. पण आमच्या इकडे सगळ्या लाईटी गेलेल्या आहेत. लाईटी नाही आहे, इन्व्हर्टरची लाईट आहे. बाकीच्या सर्वच लाईटी बंद केल्या आहे. फक्त एकच किचनमधली चालू ठेवली लाईट, कारण मी स्वयंपाक करते. तर मग म्हटलं तिकडे बघा पाळण्यांच्या लाईटी चालू झालेल्या आहेत. अजून जसं अंधार पडेल ना तसं सर्व उजेड दिसेल, म्हणजे पाळण्यांच्या लाईटींचा वगैरे.
संध्याकाळची माझी देवपूजा झाली आणि तुम्हाला घरामध्ये आज जरा धूर दिसत असेल तर खूप दिवसानंतर आज घरामध्ये मी कापूर तर दररोजच लावते, पण धूप खूप दिवसानंतर लावला आहे. कारण आता सध्या घरात कोणीच नाही. हे पण गेले चक्कर मारून येतो म्हणे, बघूया म्हणे कसे दुकानं वगैरे काय आले, तसंच एक चक्कर मारायला गेलेत. आणि आधी पण बाहेरच गेलाय, त्याच्यामुळे मी घरात एकटीच आहे. मग म्हटलं जरा वेळ आधी यायच्या आधी थोडासा घरामध्ये धूप लावूया तर खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटते घरामध्ये. असं थोडा धूर वगैरे असला ना का मला खूप आवडतो, पण आधी आहे ना धूप लावून देत नाही. अगरबत्ती तर नव्हताच देत आधी बी, पण कापूर तर सॉरी धूप तरी मी लावायचे घरामध्ये, पण तो सुद्धा बंद केलेला आहे धूप लावणं. फक्त कापूर, भीमसेन कापूर लावते. आणि आज मग म्हटलं चला घरामध्ये मी एकटीच आहे, तर मग म्हटलं चला मस्तपैकी धुपाचा चान्स तरी मारून घेऊया. तर मी लावलाय घरामध्ये धूप आणि खरंच खूप छान वाटतंय. असं वाटतंय का खरंच देवपूजा झाली आहे. दररोज तर मला वाटतच नाही देवपूजा झाली आहे असं. तर इथे ना आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. अजून आमच्या इकडे लाईटी नाही आहे. पाण्याच्या लाईटी लागल्या आहे, पण ते त्यांच्या जनरेटरच्या वगैरे असतील त्या लाईटी आहे. आणि घरामध्ये मी फक्त एकच किचनमध्ये लाईट लावली आहे. घरातली कामं सर्व काही आवरले, जेवण वगैरे झाले आणि आता आहे ना आम्हाला बोढ्यामध्ये फिरायला जायचं आहे. तर सर्वात वरच्या मजल्यावरतून आहे ना हा व्हिडिओ काढलेला आहे. बघा किती छान दिसू राहिले ना, मस्त वाटतं ना. तर पाळणे वगैरे दुकानं वगैरे लागलेले, त्याच्यामुळे त्या लाईटी वगैरे चालू आहे ना, तर खूप छान वाटतं आहे. तर इथे बघा मौतका कुवा आहे. चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.